नमस्कार मित्रांनो. संघाशी निगडित लोकांची जणू सध्या काही स्पर्धाच लागलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं आम्ही किती विकृतीकरण करू शकतो अशी ही स्पर्धा आहे. आणि त्यामुळे स्वतःला हिंदू धर्मगुरू समजणारे आणि भगवे कपडे घालून फिरणारे सगळे नालायक लोक आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला बदनाम करायला निघाले. तो बागेश्वर बाबा दुसऱ्या दिवशी नंतर माफी मागितली, तो कमी होता की काय? म्हणून ज्या नालायकाला, म्हणजे आता माझ्या तोंडात तर फार घाण शब्द आहेत, पण तरी आपण कुत्रा या शब्दावरती ते आवरू. ज्या कुत्र्याला कोणीही ओळखत नाही असा टिंब टिंब खाऊ आनंद स्वरूप नावाचा भगवा कपडे घालणारा नीच व्यक्ती म्हणतो की बागेश्वरनी माफी मागायची काही गरज नव्हती, शिवाजी महाराज युद्ध लढले नाही, मग तुझा बाप गेला होता का रे अफजल खानाला मारायला? तेव्हा तुमचे जे पूर्वज होते ना, त्या मुघलांच्या मागे आणि त्यांच्या मागे शेपट्या घोळत होते. ही खरी लायकी आहे, ही खरी लायकी आहे तुझी आणि तुझ्या पूर्वजांची. आणि तू काय सांगतोय? शिवाजी महाराज लढायला गेले नव्हते आणि पेशवे खरं तर लढायला गेले होते. अरे नालायका, तू थोडा इतिहास तरी वाचायला पाहिजे होता. किती नीच आणि नालायक बुद्धिमत्तेच्या अवलादी आणि स्वतःला हिंदू म्हणून घेणाऱ्या या अवलादी तुम्ही कशा जन्माला आल्या? आणि खरं तर बोलायला नाही पाहिजे, आणि तुमच्या माता भगिनीबद्दल तर बोलण्याची आमची इच्छाच नाहीये, पण तुम्ही नेमके आहेत कुणाचे हा प्रश्न आम्हाला आज नक्की पडतोय. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी समस्त भारतामध्ये जेव्हा इस्लामिक राज्य होती, मुस्लिम शासक होती, त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. जेव्हा तुझे बापजादे कोणाची तरी लाळ चाटायचे धंदे करत होते, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं. आणि त्यावेळेस पेशवा नावाचं पद अस्तित्वात नव्हतं. हे समजून घे निर्बुद्ध व्यक्ती, हे समजून घे. तेव्हा पेशवा अस्तित्वात नव्हता. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी 12 आलुतेदार यांचं एक युनायटेड सैन्य उभं केलं. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये फक्त मराठा सरदार नव्हते, तर सगळ्या जाती धर्मातील लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील स्वराज्यासाठी लढत होते. ते कुठल्या एका जातीचे नव्हते. हे आम्ही मराठा असून सांगतो, कारण आमच्यात ती धमक आहे. पण तुमची ती लायकी नाही आहे. तुमची लायकी फक्त जे ताकदवर असतील त्यांच्या पुढे मागे गोंडा घोळणे, आणि जे गरीब असतील त्यांच्या मुंडक्यांवरती पाय देणे, हीच फक्त तुमची लायकी आहे. आनंद स्वरूप, हे समजून घे. तू कोणत्या नीच बुद्धिमत्तेची औलाद आहे ना, ते आम्हाला चांगलं माहिती आहे. त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी हे राज्य निर्माण केलं. छत्रपती शिवाजी महाराजांचं जेव्हा महाराज अस्तित्वात राहिले नाही, तेव्हा छत्रपती संभाजी महाराजांनी हे स्वराज्य चालवायला घेतलं. आणि छत्रपती संभाजी महाराजांनी फक्त 9 वर्षांमध्ये सगळे दुश्मन सळो पळो करून सोडले. आणि तुमच्या सारख्या औलादी संभाजी महाराजांचं राज्य बुडवायला निघाल्या. तेही शक्य होईना म्हणून गद्दारी केली आणि छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाच्या ताब्यात देण्यात आलं. छत्रपती संभाजी राजांचा जेव्हा मृत्यू झाला, म्हणजे छत्रपती संभाजी राजे यांना जेव्हा पकडण्यात आलं, रायगडावरती हल्ला केला. छत्रपती संभाजी महाराजांना मारल्यानंतर रायगडावरती हल्ला केला. नीट इतिहास ऐकून घ्या, हा इतिहास कोणाला माहिती नाही. तेव्हा संभाजी महाराजांच्या पत्नी येसूबाईंनी राजाराम महाराजांना जिंजीला पाठवलं सगळ्या सैन्यासहित, आणि स्वतःच्या लहान मुलासोबत 4 वर्षांचं पोरग असेल साधारणतः ते. शाहू महाराज त्यांचं नाव होतं, संभाजी महाराजांचा सुपुत्र. त्या शाहू महाराजांच्या शाहू महाराजांना सोबत घेऊन येसू राणी रायगडावरती थांबल्या. औरंगजेबाने हल्ला केला, रायगडावरती हल्ला केला, आणि येसू महाराणी साहेब आणि त्या 4 वर्षांच्या 5 वर्षांच्या लहान शाहू महाराजांना अटक केली. म्हणजे ज्या पोराला काही कळत नव्हतं त्या दिवशी हे पोरग जेलमध्ये गेलं.
त्याच्यानंतर 1707 पर्यंत म्हणजे 1689 ते 1707 या 18 वर्ष हे पोरग इतकं लहान होतं. तिथून पुढे 23 वर्षाचं होतं. हे पोरग जेलमध्ये राहिलं. त्यांना कुठलंही शिक्षण देण्यात आलं नाही, त्यांना कुठल्याही लढाया शिकवण्यात आल्या नाही, त्यांना कुठलेही गनिमे काव्य शिकवले नाही. ते शाहू महाराज जेलमध्ये होते. 1707 मध्ये जेव्हा तुझा औरंगजेब मेला, याच महाराष्ट्रामध्ये जेव्हा मेला, भिकेला लागून मेला, हे नीट समजून घे. आनंद स्वरूप जेव्हा तो भिकेला लागून मेला तेव्हा त्याच्या पोरांमध्ये भांडणं सुरू झाले आणि तेव्हा मराठे आमच्या बाजूने उभे राहावे या उद्देशाने शाहू महाराजांना म्हणजे छत्रपती संभाजी राजेंचे सुपुत्र छत्रपती शाहू महाराजांना त्या औरंग्याच्या पोरांनी गुजरातमध्ये मुक्त केलं काही सैनिकांसह. ते परत इथे आले, महाराष्ट्रात स्वतःचं राज्य निर्माण केलं आणि त्यांनी पद निर्माण केलेलं होतं जे त्या बालाजी बल्लाळ यांना देण्यात आलं. आम्हाला बाजीराव पेशव्यांबद्दलच्या त्यांच्या युद्ध कलेबद्दल आणि त्यांच्या शौर्याबद्दल वाद नाही, कारण आम्ही जातीयवाद आम्ही डोक्यात घेऊन फिरत नाही. भगवे कपडे घालून आम्ही नालायक नीच धंदे करत नाही, हे समजून घे. त्या बालाजी बल्लाळ यांना पहिला पेशवा बनवण्यात आला आणि त्या पेशवा पदाचं वर्चस्व निर्माण करण्यात आलं, कारण बालाजी बल्लाळ यांच्या हुशारीने शाहू महाराज गादीवर बसले आणि त्यानंतर पेशव्यांनी लढाया केल्या आणि शाहू महाराज लढाईला गेले नव्हते. पण शिवाजी महाराज लढाईला गेले नव्हते हा नीच डोक्यातून आलेला प्रचार आहे, कारण जिथे जिथे लढाईची गरज होती तिथे तिथे छत्रपती शिवाजी महाराज स्वतः सामोरे गेलेले. औरंगजेबाला सामोरा शिवाजी महाराजांचा कोणी क्लोन गेला नव्हता किंवा शिवाजी महाराजांसारखा दिसणारा कोणी गेला नव्हता. खुद्द शिवाजी महाराज काही मावळ्यांसहित तुझ्या त्या औरंग्याच्या दरबारामध्ये जाऊन उभे राहिले होते आपल्या 11 वर्षाच्या पोरासोबत. तुमच्या धमक ही नव्हती. अफजल खान नावाचं जेव्हा संकट आलं तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज स्वतः त्या अफजल खानाला फाडायला गेले होते. त्या आनंद स्वरूप तुझ्या बापाला फाडायला गेले होते शिवाजी महाराज एकटे, हे समजून घे. त्याच्यामुळे इतिहासाचं विकृतीकरण थांबवा. शाहू महाराज लढाईमध्ये गेले होते का? खरंच नव्हते गेले. पेशवे त्या काळात लढले होते का? लढले होते. परंतु का? कारण 4-5 वर्षांचं पोरग जेलमध्ये गेलं आणि तब्बल 23 वर्षांचं होईपर्यंत जेलमध्ये राहिलं. त्या शाहू महाराजांनी हा सगळा हिंदुस्थान काबीज केला होता, हे समजून घे. आनंद स्वरूप आणि इतिहासाला गालबोट लावण्याचे धंदे करू नका, कारण इतिहास जर उकरला तर तुमच्या अवलादी कुठे कुठे गेल्या होत्या हे सगळं बाहेर येईल. बरोबर आहे की नाही? आणि तुमचे नाकी नऊ तुम्हाला पळता भुई थोडी होईल. त्यामुळे इतिहासाला धक्का लावू नका, कारण इतिहासाला थोडा थोडा जरी धक्का लागला तरी तुमचे बाप जाद्यांची लायकी बाहेर आलेली आहे ऑलरेडी. त्याच्यापेक्षा जर बाहेर काढायची असेल तर मराठ्यांच्या नादी लागू नका, छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाच्या नादी लागू नका. नाहीतर तुम्हाला येणाऱ्या पिढ्या कधीही माफ करणार नाही, तुमच्याच पिढ्या माफ करणार नाही. ते म्हणतील हे कोण बेकार अवलाद, हे आनंद स्वरूप, हे नालायक भगवे कपडे घालणारं पैदा झालं होतं, याच्यामुळे आमचे वांदे झाले, असं पिढ्यांना म्हणायला लावू नको. हे आत्ताच सांगतोय. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण आता या नालायकाच्या वाक्यानंतर लोकांना वाटेल हो पेशवेच लढत होते. अरे पण पेशवे का लढले? आणि पेशवे सरदार होते, ते लढले, त्यांचं काम होतं ते. बरोबर आहे की नाही? आणि शाहू महाराज लढायला गेले नाही, मग यांना वाटेल शाहू महाराजांना लढाई येत नव्हत्या. अबे नालायकांनो, 5 वर्षाचं पोरग जेलमध्ये गेलं म्हणजे संभाजी महाराजांपेक्षा खडतर आयुष्य शाहू महाराजांच्या आयुष्यात आलेलं होतं आणि त्यातून या माणसाने अख्खा हिंदुस्थान काबीज केला होता. म्हणजे त्या माणसाची बुद्धिमत्ता कोणत्या लेवलची असेल हे पण नीट समजून घ्या. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, कारण इतिहास आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवाच लागल आणि यांचे तोंड बंद करावेच लागतील. आणि अजूनही जर आपण आम्हाला फॉलो नसेल केलेलं, सबस्क्राईब केलेलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. धन्यवाद.